श्री गणपती जिल्हा मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष यांचा सत्कार करावा। सर्वांचे सत्कार माननीय मनोज जिंदल सर आणि राजेश पाटील सर यांनी करावे। उर्वरित सर्वांचे माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा सत्कार आपण करावा अशी मी विनंती करते। माननीय मेघना बोर्डीकर यांचा सत्कार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते। सर्वच मान्यवरांचा शाब्दिक शब्दसुमनांनी उर्वरित सर्वांचा सत्कार आणि बराच वेळ सगळा बातमी प्रतिनिधी सुद्धा इथे आहे। या सर्वांसमोर आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आधी समृद्धी महामार्गाची चित्रफित प्लीज। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई दिशा देगा, नई ऊर्जा देगा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हे 11 डिसेंबर 2022 रोजीचे बोल आहे। त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेखा प्रथमच अस्तित्वात होती। त्यांचे देहाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले। अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का। सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का। तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला। समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती। त्यांच्या आणि महायुती सरकारच्या विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे। या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला। त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीनं विशेष गती मिळाली। या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही MSRDC केली आणि प्रगतीशील महाराष्ट्राची ओळख आपले केली। आता याच शृंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे। हा 701 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 4 टप्प्यात विभागला गेला आहे। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरणी हा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे, तर भरणी ते इगतपुरीपर्यंत 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे तो इगतपुरी ते आंबेपर्यंतचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे। लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल। या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होतं। हा 76 किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो। इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती, कारण इथे दऱ्या खोऱ्यांचा प्रदेश होता। त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले। हे अवघड काम MSRDCनं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लीलया साध्य केलं। 10 प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर 14 जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेला। त्यामुळे नागपूर ते मुंबई हा 18 तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ 8 तासांवर आला आहे। आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहे। विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय। तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ मराठवाड्यात पोहोचतात। शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालं। यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झाला। या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या निहाल प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल। महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेखा आज पूर्णत्वाला गेली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे।
आणि इतर सर्व मंत्री, सर्व मान्यवर यांना आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करतोय. ठाणे खाडीपूल क्रमांक 3 दक्षिण महाराष्ट्र. देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे. आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासाचं मॉडेल काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट. याच कृतीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळ घेऊन सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे MSRDCनं आपल्या खांद्यावर उचलली आहे. देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात 2014 नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल 7% वाढ झाली आहे. हा नेमका आकडा 91,287 किलोमीटर वरून वाढून आता 1,46,195 किलोमीटर झाला. आधुनिक भारताच्या निर्मितीची ही मोदीजींनी आपल्या मनात बाळगलेली विचारधारा शिरोधार्य मानून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारनं विकासात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली. केवळ याचमुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पुलांची निर्मिती होती. याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख महानगर मुंबई आणि पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान आणि सुलभ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राज्याची विकास यात्रा सुरू आहे. मुंबई मानखुर्द ते वाशी दरम्यान ठाणे खाडीवर झालेल्या या तिसऱ्या पुलामुळे मुंबई पुणे मार्गाला नवा आयाम मिळाला. ठाणे खाडीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं निर्माण कार्य MSRDCनं केलं. ठाणे खाडीवर आधीपासूनच मानखुर्द वाशी दरम्यान 2 पूल कार्यरत आहेत. या पुलामधून होणाऱ्या वाहतुकीवरचा ताण या तिसऱ्या पुलाच्या माध्यमातून कमी होईल. तसंच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावाजला आहे. या पुलाची निर्मिती ही बॉन्ड ट्रॅव्हलर नावाच्या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात आली. ही निर्मिती करताना पुलाच्या एकूण लांबीचे 18 सेट बनवले गेले. या 18 सेट्स सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम प्रत्यक्ष हवेत म्हणजे अधांतरीच पूर्ण करण्यात आलं. यासाठी खाडीच्या कोणत्याही टोकावरून मानवी किंवा इतर यंत्रांची मदत घेतली गेली नाही. हे विशेष केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुलाची निर्मिती होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी नुसताच विकासाचा इंजिन नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी त्याला परिवर्तनाची चाकरी सोडली आणि त्यांची ही गाडी सुसाट धावत आज या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेली आहे. अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार याचा लोकार्पण आज इथे होत आहे. या निमित्तानं अनेक माध्यम प्रतिनिधींना आपल्याशी संवाद साधायचा आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमांमध्ये बराच वेळ खिंड लढवली आहे. बातम्या आणि